हॅलो, दिस इज माय फर्स्ट व्लॉग आणि आज मी बनवत आहे मिनी व्लॉग ऑफ रायगड किल्ला. ॲक्च्युली हा फक्त किल्ला नाही आहे, ही आहे आपल्या स्वराज्याची राजधानी, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न प्रत्यक्षात आणलं होतं. आणि आत्ता मी आहे रायगडावर. इतका चढ आहे ना इथे. आय डोंट नो तेव्हाची माणसं कशी चढत उतरत असायची, तेही रेग्युलर बेसिसवर. आणि आता आपल्याला एकदा चढायलाही कंटाळा येतो, पाय दुखतात, दम लागतो. मलाही दम लागला आहे, पण वर पोचल्यावर सगळा थकाव निघून जाणार आहे. आजूबाजूला फक्त डोंगर, हवा, शांतता आणि अप्रतिम नजारा ऑफ सह्याद्रीचे डोंगर. कॅमेऱ्यामध्ये कॅप्चरही होऊ शकत नाही असा सुंदर नजारा आहे इथे. आणि हा जो सापासारखा वळणावळणाचा रस्ता दिसत आहे तो आहे नागमोडी प्रवेशद्वार. यामागचा मुख्य उद्देश होता संरक्षण. शत्रू थेट वेगात आत येऊ नयेत, घोडे हत्ती सहज चढू नयेत म्हणून हा मार्ग मुद्दाम असा वाकडा ठेवलेला आहे. अल्सो तुम्ही जर नवीन असाल किंवा टुरिस्ट असाल आणि इथली माहिती हवी असेल तर गुगलला न विचारता इथील गाईड्सलाही विचारू शकता. इथे भरपूर गाईड्स आहेत. टप्प्याटप्प्याने पिण्यासाठी पाणी बॉटल्स वगैरेही मिळतील. ऑफकोर्स विकत घ्याव्या लागतील, पण मिळून जातील. चटरपटर खायलाही मिळतं, काकडी वगैरे पण मिळते. फक्त त्याचे रॅपर्स इथे टाकू नका किंवा खालीही फेकू नका, स्वतःच्या बॅगमध्ये किंवा डस्टबिनमध्ये टाका. हा निसर्ग आणि इतिहास आपल्याला जपायचा आहे, सो याची जाणीव आणि काळजी प्रत्येकानेच ठेवली पाहिजे. आणि जरी तुम्हाला कुठे कचरा दिसलास तर तुम्ही तो उचलून डस्टबिनमध्ये टाका, जेणेकरून आपला रायगड सुंदर आणि स्वच्छ दिसेल. कारण इथे शाळेतील लहान लहान मुले ट्रिपला आलेलेही कचरा उचलून डस्टबिनमध्ये टाकत होते. लेट्स मूव्ह फॉरवर्ड टू अ गुड पार्ट ऑफ रायगड. आणि या सुंदर सह्याद्रीच्या नजाऱ्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे रायगडावरील काही ठिकाणे. सो लेट्स सी.